तर या दौऱ्यादरम्यान सुरेश धस यांच्या विरोधामध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले। परळीमध्ये मुंडेंच्या समर्थकांनी काळे झेंडे दाखवून सुरेश धस यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली। या घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर सिरशाळामध्ये सुरेश धस यांच्या विरोधामध्ये मुंडे समर्थक आक्रमक झाले, तर धस यांच्या विरोधात पुन्हा एकदा घोषणाबाजी करण्यात आली। सुरेश धस यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी वेळीच आंदोलकाला पकडलं, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। परळीमध्ये धसांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तर दुसरीकडे शिरसारामध्ये धस यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीवर दगडफेक सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला होता, पण पोलिसांनी आंदोलकांना रोखलं। पाहूयात पुढची मोठी बातमी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। त्यानंतर त्यांचं मंत्रीपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली। कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तर कोर्टाच्या आदेशाची प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर अपात्रतेच्या संदर्भात पुढील प्रक्रिया केली जाईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। यावरून विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जातोय। वर्षभरापूर्वी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने शिक्षा ठोठावली होती। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द करण्याची अधिसूचना काढली होती। तर सुनील केदार यांनाही कोर्टाने शिक्षा ठोठावताच त्यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात आली होती। मग माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी वेगळा न्याय कसा, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत। कृषी मंत्री कोकाटे यांच्या संदर्भातली निकालाची प्रत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही अपात्रतेची कारवाई करणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलं। त्यांना मिळाली नाही का? त्यांना जर मिळाली नसेल तर आम्ही पाठवून देतो। सगळ्या मीडियामध्ये आहे। पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही। विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही। म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात। सुनील केदारांचा निर्णय झाला होता, लागलीच प्रत मिळवली होती की उपलब्ध करून घेण्यात आलेली होती की लवकर पाठवण्यात आली होती, असंच मग विचारावं लागेल। कारण कोकाटे यांचा निर्णय होऊन आता 48 तास झाले तरी यांच्याकडे निर्णयाची प्रत कशी नाही पोचली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांची लागलीच संध्याकाळी कशी पोचते। महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकीकडे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेनेच्या गळाला काँग्रेसचा फायर ब्रँड नेता लागल्याचं बोललं जाऊ लागलंय। याला निमित्त होतं काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या व्हॉट्सअप स्टेटसचं। गळ्यात भगवा गमछा घातलेला फोटो त्यांनी स्टेटसला ठेवला। काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती आणि त्यानंतर काँग्रेस पक्षातील निरीक्षक पदावरून त्यांना डावलल्यानं ते नाराज असल्याची चर्चा आहे। या सर्व राजकीय घडामोडीनंतर धंगेकरांच्या स्टेटसमुळे ते लवकरच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या। तर धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा असतानाच भगव्यासह ठेवलेल्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे आणि यावरून उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। एकीकडे धंगेकरांचं हे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत असताना दुसरीकडे धंगेकर आणि उदय सामंत यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। येत्या 8 दिवसांमध्ये धंगेकर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अंधेरीमध्ये एका हॉटेलमध्ये धंगेकर आणि सामंत यांची भेट झालेली होती, तेव्हाचा हा फोटो। आता रवींद्र धंगेकर जे माजी आमदार आहेत त्यांनी स्टेटस ठेवला आणि त्यांच्या फोटोमध्ये भगवा उपरण आहे, काय अर्थ समजायचा? पुण्यामध्ये मिशन मला असं वाटतं की रवींद्र धंगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपरणं ठेवलं असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्य बनालं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे।